अक्कलकोटला जाणं हे फक्त शरीरानं केलेला प्रवास नसून ती एक अंतःकरणाची हाक असते. अनेक जण म्हणतात मी अक्कलकोटला गेलो, पण खरी अनुभूती अशी असते की स्वामीच आपल्याला बोलवतात. आपण योजना करतो, तारीख सुद्धा ठरवतो, पण ती प्रवासाची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा स्वामींचा आशीर्वाद मिळतो. मनाच्या गाभाऱ्यातून आलेली भक्तीची हाक स्वामी नेहमी ऐकतात. आपल्या रोजच्या जीवनात आपण कितीही व्यस्त असलो तरी अचानक परिस्थिती तयार होत असते. काम सुटतं, योग्य सोबत मिळते, प्रवासाचं साधन आपोआप जुळतं. हे योगायोग नसतात, हे स्वामींचं अदृश्य नियोजन असतं. अक्कलकोटला जाण्याचा मोह आपल्याला वाटतो, पण तो मोह ही त्यांचीच कृपा असते. जेव्हा एखाद्या भक्ताचं मन खऱ्या भक्तीनं ओथंबलेलं असतं तेव्हा स्वामी त्याला आपल्याकडे खेचतात. काहींना स्वप्नात संकेत मिळतात, तर काहींना अचानक एखाद्या मित्राकडून बोलावणं येतं. एखादा दिवस ठरतो आणि नकळत आपण प्रवासाला निघतो. त्या प्रवासात कितीही अडथळे आले तरी शेवटी आपण अक्कलकोटच्या पवित्र भूमीवर पोहोचतो. हीच खरी दिव्यता आहे. अक्कलकोटचं वातावरण म्हणजे जणू शांतीचं, प्रेमाचं आणि आत्मिक आनंदाचा महासागर आहे. तिथे पाय ठेवताच मनातील चिंता आपोआप कमी होतात. मंदिरातील स्वामींच्या समाधीस्थळी बसल्यावर एक वेगळं स्पंदन जाणवतं. जणू स्वतः स्वामी आपल्या जवळ बसले आहेत. हा अनुभव शब्दात मावत नाही. म्हणूनच आपण अक्कलकोटला जातो असं वाटत असलं तरी खरी गोष्ट अशी असते की स्वामी आपल्याला नेऊन स्वतःच साक्षात्कार देत असतात. तेच वेळ निवडतात, तेच साथीदार देतात आणि तेच आपली पावले पुढे नेतात. भक्ताने फक्त मन खुलं ठेवायचं असतं, श्रद्धा टिकवायची असते आणि त्यांची कृपा ही मान्य करायची असते. आता ऐक, जर हा व्हिडिओ तुझ्यासमोर आला कारण स्वामी समर्थांची कृपा तुझ्यावर अधिक कार्यरत आहे. हे फक्त एक योगायोग नाही, एक खेळ नाही, ही त्यांच्या संकेताची नाजूक पद्धत आहे. जेव्हा तुझं मन शांततेच्या, श्रद्धेच्या आणि उत्तराच्या शोधात असताना तेव्हा स्वामी स्वतः योग्य संदेश तुझ्या वाट्याला कोणत्या ना कोणत्या रूपात देत असतात. तुला प्रेरणा, आधार किंवा श्रद्धेची खात्री लागतेय हे स्वामींना माहीत आहे. म्हणूनच त्यांनी हा व्हिडिओ तुझ्या नजरेस पडू दिला. जणू ते म्हणत आहेत तुला, मी तुझ्या बरोबर आहे, चिंता करू नकोस. हा क्षण तुला आठवण करून देतो की तू एकटा नाहीस. त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन सदैव तुझ्या पावलांशी आहे. हा स्वामींच्या दिव्य नियोजनाचा एक सुंदर भाग आहे. जेव्हा तुझ्या मनात श्रद्धेची हाक उमटते तेव्हा विश्वातील अदृश्य ऊर्जा तुला योग्य वेळी योग्य संदेश पोहोचवते. तुझ्या अंतरात्म्यात कदाचित काही प्रश्न, अस्वस्थता किंवा मार्गदर्शनाची गरज असेल आणि त्या क्षणी स्वामी तुला हे चिन्ह देतात. आठव, तुझ्या बाबतीत हे घडतंय का? मग आनंदी राहा, स्वामी तुझ्या सोबत आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामी तुझ्याशी संवाद साधत आहेत. तुला हवी असलेली प्रेरणा, आत्मविश्वास किंवा शांतता या व्हिडिओतून तुला मिळावी यासाठी त्यांनी हे सुंदर योग जुळवले आहेत. कधी कधी आपल्याला असं वाटतं की हे मला अगदी योग्य वेळी कसं मिळालं. हा तोच दिव्य क्षण आहे. हा व्हिडिओ तुझ्या श्रद्धेची पुष्टी करतो की स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. त्यांचा संदेश हा स्पष्ट आहे की माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. चिंता सोड, मार्ग मी दाखवतो. अक्कलकोटचा प्रवास म्हणजे आत्म्याच्या उत्कर्षाची एक अद्भुत यात्रा आहे. हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर स्वामी समर्थांच्या अमर उपस्थितीचा सजीव अनुभव देणारी पवित्र भूमी आहे. जेव्हा एखाद्या भक्ताचं मन त्यांच्या नामस्मरणाने परिपूर्ण होतं तेव्हा स्वामी स्वतः त्याला बोलवतात. त्यामुळे हा प्रवास नियोजनाने नव्हे
तर कृपेने घडतो हे तू लक्षात घे. आपण विचार करतो की आपण स्वतः ठरवून अक्कलकोटला जात आहोत, पण प्रत्यक्षात स्वामींचीच अदृश्य हाक आपल्याला पुढे नेत असते. अनेक वेळा आपण पाहतो की प्रवासासाठी अडथळे दूर होतात, योग्य वेळी वाहन मिळतं आणि मनात एक अनोखी शांती उतरते. हे सर्व योगायोग नसून स्वामींच्या कृपेचंच स्पष्ट चिन्ह आहे. अक्कलकोटमध्ये पाऊल ठेवताच जणू आत्म्याला एक नवीन ऊर्जा मिळते. मंदिरातील समाधी परिसरात बसून केलेले नामस्मरण मनातील अस्थिरता दूर करतं, भक्ताला स्वामींच्या दिव्य सानिध्याची अनुभूती देतं. त्या क्षणी जाणवतं की आपण नाही आलो तर स्वामींनी आपल्याला इथे आणलं. भक्तासाठी हा अनुभव अमूल्य असतो, कारण तो फक्त डोळ्यांनी दिसणारा प्रवास नसतो, तर आत्म्याच्या जागृतीचा प्रवास असतो. आणि म्हणूनच प्रत्येकाने लक्षात ठेवावं, अक्कलकोटला जाण्याची प्रेरणा जर मनात आली असेल ना, तर तो स्वामींचा संकेत आहे. त्यांनी बोलवलं आहे आणि तेच तुम्हाला हात धरून त्यांच्या दिव्य दरबारात नेत आहेत. अशा प्रकारे अक्कलकोटची यात्रा ही एक निमित्त मात्र असते. खरी यात्रा आपल्या आत्म्याकडे, स्वामींच्या दिव्य सानिध्याकडे असते. हे जाणवलं की आपण समजतो, अक्कलकोटला मी नाही तर स्वतः स्वामी मला घेऊन गेले. व्हिडिओ आवडल्यास आपल्या स्वामी कृपा 11 या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.